नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित साबळे या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। SISचा हा नवीन प्लॅटफॉर्म आहे। तुम्ही याआधी माझे लेक्चर्स ऑनेस्ट टॉक बाय रोहित साबळे या प्लॅटफॉर्मवरती ऐकलेच असतील आणि आय होप तुम्हाला त्याच्यामधून भरपूर सारी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळाली असेल। सो ही व्हिडिओ लेक्चर सिरीज लॉन्च करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की UPSC 2025 मे महिन्याच्या एंडला होणार आहे आणि त्याचप्रमाणे MPSC 2025 ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे, म्हणजेच कशी तर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजना सुरुवात करत आहोत। सो आजचा जो विषय आहे, जसं तुम्ही टायटलमध्ये वाचलं असेल की भारताचा मॅप, भारताचा नकाशा कोणत्या पद्धतीने ड्रॉ करायचा, तर याबद्दल मी आज तुम्हाला बरंचसं मार्गदर्शन करणार आहे। सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की या गोष्टीची गरज काय आहे की भारताचा मॅप कुठे ड्रॉ करावा लागतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगदी 1-1, 2-2 मेन्स दिलेले आहेत UPSCच्या, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मॅप काढता येत नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की भारताचा मॅप काढण्याची गरज काय आहे। तर जर आपण बघितलं तर हे UPSCच्या GS1 मध्ये विचारले गेलेले काही प्रश्न आहेत। आपण 1 बाय 1 हे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की भारताचा मॅप कुठे आणि कसा ड्रॉ करायला पाहिजे। तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा, मी मराठीमधूनच प्रश्न वाचेन। भारताच्या लांब किनारपट्टीवरील संसाधनाच्या क्षमतांवरती भाष्य करा आणि या भागातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याच्या तयारीची स्थिती ठळकपणे स्पष्ट करा। म्हणजेच काय, इथे शब्द दिलेला आहे भारताच्या लांब किनारपट्टीवरील। दुसरा प्रश्न, भारतातील पवन ऊर्जेच्या संभाव्यतेचे परीक्षण करा आणि तिच्या मर्यादित अवकाशीय प्रसाराची कारणे स्पष्ट करा। म्हणजेच पुन्हा इथे एक शब्द येत आहेत, हे म्हणजे भारतातील पवन ऊर्जेच्या। त्यानंतर भारताला उपखंड का मानले जाते, तुमचे उत्तर सविस्तरपणे सांगा। सो पुन्हा एकदा भारताला उपखंड। पुढचा प्रश्न आहे, नद्या एकमेकांना जोडण्यामुळे दुष्काळ, पूर, जलवाहतुकीमध्ये व्यत्यय येण्याच्या समस्यांवरती व्यवहार्य उपाय मिळू शकतात, तर याची गंभीरपणे चर्चा करा। सो इथे भारत हा शब्द कुठेही एक्सक्लुझिव्हली मेन्शन नाही आहे, पण प्रश्न कशाबद्दल आहे तर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स, म्हणजेच नद्या जोडणी प्रकल्प जो आहे, जो बरीच वर्ष चर्चेमध्ये आहे आणि त्यातल्या काही गोष्टींना आता सुरुवात पण झालेली आहे, तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर पाण्याचा ताण म्हणजे काय आणि भारतातील प्रादेशिकदृष्ट्या ते कसे आणि का वेगळे आहे। सो इथे तुम्हाला दिसेल भारतातील प्रादेशिकदृष्ट्या। सो पुन्हा एकदा इथे भारत हा शब्द आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सौर ऊर्जेची अफाट क्षमता आहे, जरी त्याच्या विकासामध्ये प्रादेशिक फरक आहेत। सो भारतामध्ये सौर ऊर्जा, पुन्हा एकदा इथे शब्द आलेला आहे भारत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात औद्योगिक कॉरिडॉरचे महत्त्व काय आहे ते ओळखा आणि त्याची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करा। म्हणजेच काय तर इथे पुन्हा एकदा शब्द आहे भारतात औद्योगिक कॉरिडॉर। म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की परीक्षेमध्ये प्रश्न असेही असतात जे डायरेक्टली विचारतील की भारतामध्ये एखादी गोष्ट कशी आहे, आणि एखादा प्रश्न असाही असू शकतो की जिथे डायरेक्टली विचारलेलं नाही आहे पण आपण ते ओळखायचं आहे की इथं मॅप ड्रॉ करणं गरजेचं आहे। सो मग इथे फक्त तुम्हाला दिसेल की हे GS1 मधले प्रश्न आहेत, पण याचा अर्थ असा आहे का की फक्त GS1 मध्येच भारताचा मॅप ड्रॉ करण्याची गरज पडते, तर तसं नाही आहे। जर तुम्ही बघितलं, तुम्हाला माहितीच असेल आता GS1 मध्ये जर आपण सिलेबसचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आर्ट अँड कल्चर, त्यानंतर आहे हिस्ट्री, इंडियन सोसायटी, इथेच वर्ल्ड हिस्ट्री पण आहे आणि त्यानंतर येतं जिओग्राफी। सो आपण जे काही हे प्रश्न बघितलेले आहेत तर हे सर्व प्रश्न जिओग्राफीमधले आहेत किंवा हे जिओग्राफीशी डायरेक्टली रिलेटेड आहेत। पण जिथे कुठे काही प्रश्न असतात, जसं की भारतामधील टेम्पल आर्किटेक्चरबद्दल तुम्हाला माहिती विचारलेली असेल, किंवा जर भारताच्या इतिहासामधले एखाद्या गोष्टीचं कंपॅरिझन विचारलं असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचा मॅप जो आहे तो ड्रॉ करू शकता। किंवा इंडियन सोसायटीमधल्या एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं असेल, जसं की रिजनलिझम म्हणजे काय किंवा तो कुठे जास्त प्रमाणामध्ये आहे, तर अशा ठिकाणी जर तुम्ही असा भारताचा मॅप ड्रॉ केला तर त्यावेळेस तुमचे मार्क वाढण्यासाठी मदत होते। तर आता हे फक्त GS1 पुरतं लिमिटेड आहे का तर तसं नाही। इथे जर तुम्ही पाहिलं तर GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स
आंतरराष्ट्रीय संबंध हा पण टॉपिक आहे. तर या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्ही भारताचा मॅप काही ठिकाणी ड्रॉ करू शकता. त्याचप्रमाणे जर आपण GS3चा विचार केला तर GS3मध्ये एन्व्हायरमेंट, आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की इथे भारतातल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या, गरजेच्या असणाऱ्या, महत्त्वाच्या असणाऱ्या अशा सर्व गोष्टींवरती प्रश्न तयार केले जातात. आणि मग याच्यावरती एखादा प्रश्न विचारला असेल आणि जर तुम्ही तिथे भारताचा नकाशा किंवा भारताचा मॅप ड्रॉ केला तर तुमचे मार्क्स वाढण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. त्याचप्रमाणे इंटरनल सिक्युरिटी हा सुद्धा असा टॉपिक आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर सायन्स टेक्नॉलॉजी, सपोज न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सबद्दल एखादा क्वेश्चन असेल तर त्यावेळेस तुम्ही भारताचा मॅप ड्रॉ करून भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत त्यांचं लोकेशन आहे हे सुद्धा छोट्या फॉर्मॅटमध्ये तिथे तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणजेच काय, नकाशा काढणं गरजेचं आहे का, तर हो गरजेचं आहे. पण तो कधी काढला पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये काढला पाहिजे हे तुमच्या हुशारीवरती डिपेंड आहे. आणि हेच करण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे हुशारी असेल की भारताचा नकाशा कुठे ड्रॉ करायचा, पण भारताचा नकाशा ड्रॉ करता येणं ही एक अत्यंत गरजेची बाब आहे. तर मग नेमका नकाशा आपल्याला ड्रॉ करताना करायचा कसा, तर या गोष्टीवरती आता आपण फोकस करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्क्स कुठे लपलेले आहेत. तुम्हाला आत्तापर्यंत घासून गुळगुळीत झालेले वाक्य म्हणजे काय, वर्णनात्मक परीक्षेमध्ये उत्तर लिहायचं. म्हणजे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला इंट्रो द्यायचा, मग जे काही आपलं मुख्य उत्तर आहे ज्याला आपण म्हणतो बॉडी ऑफ द आन्सर ते आपण लिहायचं आणि त्यानंतर मग आपण करायचं कन्क्लुजन. आणि मग सगळ्यांना माहिती असतं कन्क्लुजन पॉझिटिव्ह पाहिजे, फ्युचरिस्टिक पाहिजे, एटसेट्रा एटसेट्रा. तरी पण मार्क्स येत नाहीत. मग असं का होतं, कारण की मार्क्स लपलेत कुठे हे आपल्याला अजूनही व्यवस्थितरित्या माहिती नसतं. आता हा चेहरा म्हणजे तुम्हाला कळाला असेल की मार्क्स लपलेत कुठे हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे जर तुम्ही एक्स्ट्रा मॅप ड्रॉ करत आहात, एक्स्ट्रा डायग्रॅम्स ड्रॉ करत आहात, एक्स्ट्रा एक्झाम्पल्स देत आहात आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या काही स्कीम्सना मेन्शन करत आहात, तर या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्समध्ये तुमचे मार्क्स वाढण्यास मदत होते. मग यामधलं जे मॅप आहे तर इथे आपल्याला भारताचाही मॅप काढायचा आहे आणि इथे आपल्याला जगाचाही मॅप काढायचा आहे. सध्या या लेक्चरमध्ये आपण भारताचा मॅप कसा काढायचा याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला हा प्रश्न दाखवतो. हा माझ्या विद्यार्थिनीने लिहिलेला याचं उत्तर आहे. प्रश्न काय आहे, व्हॉट इज वॉटर स्ट्रेस, हाऊ अँड वाय डज इट डिफर रिजनली इन इंडिया. आता इथे स्ट्रेट फॉरवर्ड काय विचारलेलं आहे, हाऊ आणि डिफर रिजनली इन इंडिया. म्हणजे हा प्रश्न विचारल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या प्रश्नामध्ये तुम्हाला मॅप काढणं गरजेचं आहे. जर तुम्ही मॅप काढला तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील, मॅप नाही काढला तर तुम्हाला कमी मार्क मिळतील. जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे मॅप कुठेच दिसत नाही. या उत्तरामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत, मिसिंग आहेत. त्यातल्या काही गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत. जर तुम्ही मराठीमधून उत्तर लिहिणार असाल तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, अक्षरांवरती रेषा मारणं खूप गरजेचं आहे. ग्रॅमॅटिकली अक्षरं हँगिंग नसतात, लटकत नसतात, त्यांच्यावरती रेषा असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही या पद्धतीने लिहिणार असाल तर थोडंसं निगेटिव्ह इम्प्रेशन चेक करणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतं. अपार्ट फ्रॉम दॅट जर आपण बघितलं तर सेपरेट मॅप असणं याचं गरजेचं होतं. भारताचा मॅप काढणं इथं अत्यंत गरजेचं होतं. सो तेच आपण पाहणार आहोत की आता कोणता मॅप चांगला आहे. जसं तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, तुमच्या डोळ्यापुढे 3 प्रकारचे मॅप आहेत. हा आहे नंबर 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, हा आहे नंबर 2 आणि हा आहे नंबर 3. म्हणजे कुठलंही एक्सप्लेनेशन न देता मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे सांगू शकता की जर उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही हा मॅप ड्रॉ केलेला असेल तर निश्चितच याची एक वेगळी छाप पेपर चेक करणाऱ्याच्या मनावरती उमटणार आहे आणि तुम्हाला अर्थातच चांगले मार्क दिले जाणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मॅप हा चांगला का असावा, तुम्ही जर याच्याकडे बघितलं तर इथे जम्मू काश्मीर, गुजरात, नॉर्थ ईस्ट दाखवण्याचा एक म्हणजे पथेटिक प्रयत्न केलेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. पथेटिक यासाठीच की हे असा चौकोन म्हणजे भारत नव्हे. त्याचप्रमाणे जर तुम्ही हा मॅप बघितलात तर इथे तुम्हाला दिसेल की इथे जम्मू काश्मीर दाखवण्याचा, गुजरात दाखवण्याचा एक अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. केविलवाणा यासाठीच
की जम्मू काश्मीर असं दाखवणं म्हणजे भारताची टेरिटरी आजूबाजूच्या देशांना लूज करण्यासारखं आहे, आणि ही गोष्ट अत्यंत सिरियसली बघितली जाते ॲन्सर्स चेक करताना. आणि त्याच्यामुळेच भारताचा नकाशा काढताना काही पॅरामीटर्स असे आहेत की जे तुमच्या मॅपमध्ये असायलाच हवेत, दिसायलाच हवेत. तसं असेल तर तुमचा मॅप योग्य आहे असं ग्राह्य धरलं जातं आणि मग तो मॅप करेक्ट म्हणून तुमच्या उत्तराला चांगले गुण दिले जातात. तुम्ही जर याच मॅपमध्ये किंवा या मॅपमध्ये गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीचे मार्क्स अलॉट केले जात नाहीत. मग आता पुढचा यक्ष प्रश्न येतो, ते म्हणजे हे करायचं कसं, भारताचा मॅप ड्रॉ कशा पद्धतीने करायचा. सो हा मॅप ड्रॉ करायचा कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अत्यंत सिंपल पद्धतीने आपण हे ड्रॉ करायला शिकणार आहोत. पहा कसं करायचं आहे. एक छोटी वेव्ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीची. त्यानंतर याला थोडंसं आउटवर्ड एक्सटेन्शन या पद्धतीचं द्यायचं आहे. थोडंसं आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा चौकोन इथे आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे. त्यानंतर इथून आपल्याला अशा थोडासा 3 पद्धतीचा किंवा 3 या अंकासारखा आपल्याला शेप ड्रॉ करता आला पाहिजे. लक्षात घ्या की या दोन्ही गोष्टी किंवा या दोन्ही लाईन्स जवळजवळ एका स्तरावरती येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इथून ड्रॉ करणार आहोत राजस्थानकडचा पार्ट आणि इकडून ड्रॉ करणार आहोत आपण उत्तराखंडचा पार्ट. एकदा हे स्ट्रक्चर तुमचं ड्रॉ करून झालं की मॅप तुमचा चांगला जमलाच म्हणून तुम्ही समजा. सो आता इथे ड्रॉ काय करायचं आहे, तर इथे आपल्याला राजस्थानचा हा जो ग्रुविंग पार्ट आहे तो ड्रॉ करायचा आहे. इथून आपल्याला थोडंसं आतमध्ये यायचं आहे. लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यामुळेच तुमचा मॅप सुरेख दिसणार आहे. सो इथून थोडंसं आत आल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने थोडंसं वेव्ही ड्रॉ करायचं आहे, एक डाऊनवर्ड येणारा पार्ट आणि त्यानंतर मात्र थोडासा डीप डाऊनवर्ड अशा पद्धतीचा पार्ट जो आहे हा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमचा मॅप बऱ्यापैकी आता सुस्थितीमध्ये आलेला आहे. आता काय करायचं आहे, तर आता आपल्याला अशा पद्धतीची एक सेंट्रल लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन कशासाठी, तर मॅप इकडे तिकडे झुकतोय का, जातोय का, यासाठी आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. सो एकदा ही सेंट्रल लाईन ड्रॉ केली की इथून तुम्ही हा जो खाली जाणारा पेनिन्सुला म्हणजे दक्षिण भारताकडे जाणारा जो पार्ट आहे तो तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. पण तत्पूर्वी आपल्याला इकडचा म्हणजेच पूर्वेकडचा पार्ट ड्रॉ करून घेणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही उत्तराखंड दाखवू शकता. त्यानंतर बऱ्यापैकी स्लोपिंग पार्ट जो आहे हा आपल्याला दाखवायचा आहे नेपाळच्या बाउंड्रीसोबत असणारा, आणि त्यानंतर इथून आपल्याला सिक्कीम दाखवायचा आहे. लक्षात घ्या की राजस्थानचा हा पार्ट आणि सिक्कीमचा हा पार्ट हे जवळजवळ एका लॅटिट्यूडवरती आहेत, म्हणजेच एका अक्षवृत्तावरती आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे दाखवायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर नॉर्थ ईस्ट इंडिया ड्रॉ करणं हा जो आहे हा एक छोटासा ट्रिकी पार्ट आहे, तर तेही मी तुम्हाला सेपरेटली सांगणार आहे. तर इथे पहा आपल्याला अशा पद्धतीचा एक चमचा ड्रॉ करायचा आहे. जसं आपण मराठीमध्ये ज ड्रॉ करतो तशा पद्धतीचा हा चमचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ही जी लाईन आहे ही थोडीशी आपल्याला तिरकी इथे आखायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला या पद्धतीचं एक शेप ड्रॉ करायचा आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा एक शेप आपण इथे ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर इथे 2 हा अंक ड्रॉ करायचा आहे, मराठीमधला 2, आणि यालाच फक्त छोटंसं खाली एक्सटेन्शन देऊन अशा पद्धतीने हा झाला आपला नॉर्थ ईस्ट इंडिया. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपल्याला थोडासा आणखी वरती न्यायचा आहे आणि तिथून थोडासा आउटवर्ड एक्सटेन्शन याला द्यायचं आहे. आता हे जर तुम्ही ड्रॉ केलं तर हा झाला तुमचा उत्तर भारत, आणि हा अतिशय व्यवस्थित दिसतोय, प्रपोर्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय. त्यानंतर मग इथून आपल्याला खाली ड्रॉ करायचा आहे आपला दक्षिण भारत. इथे आपल्याला एक कर्व जो आहे हा कर्व दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. हा कर्व दिसणं मॅपमध्ये गरजेचं आहे कारण की तो तिथे अस्तित्वात आहे. आता एकदा हे 2 पॉईंट तुमचे सेट झाले की तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर हे 2 पॉईंट्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही भारताचा मॅप ड्रॉ करू शकता. तुम्ही जर पाहिला असेल तर हा एक्झॅक्टली बॅलन्स्ड आहे, अलाइंड आहे, कुठेही वाकडा तिकडा झालेला नाही, आणि ज्या काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स या मॅपमध्ये अत्यंत प्रॉमिनंटली दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल हे जम्मू काश्मीरमध्ये असणारे हे 2 पार्ट्स जर तुम्हाला माहिती असेल तर इकडे पाकिस्तान आहे, इकडे चीन आहे, आणि त्यामुळे हे 2 पार्ट्स आपल्याला अत्यंत सुयोग्य पद्धतीने दाखवणं गरजेचं असतं. त्यानंतर राजस्थानचा हा आलेला पार्ट हा दाखवणं गरजेचं आहे. गुजरात हा अत्यंत व्यवस्थितरित्या दाखवायचा आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, गुजरात दाखवताना बरेच जण काय करतात, हे असं काहीतरी दाखवतात किंवा अशा पद्धतीने दाखवतात. तर लक्षात घ्या या दोघांची साईज सेम नाही आहे. हा जो खालचा पार्ट आहे हा खालचा पार्ट थोडासा डीप आहे. ठीक आहे, इथं मी कोणतीही भौगोलिक नावं मुद्दाम घेत नाही आहे कारण की मॅप ड्रॉ करणं ही आपली प्रायोरिटी आहे.
सो हा जो पार्ट आहे हा पार्ट थोडासा डीपच येणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे येणारा हा जो पार्ट आहे हा गरजेचा आहे. हे पहा की हा पार्ट असा पॉइंटी नाही आहे, तर हा इथे थोडासा कर्व्ड आहे. एक नॅचरल पद्धतीचा कर्व इथे आपल्याला दिसला पाहिजे. त्यानंतर इथे थोडासा आउटवर्ड येणारा पार्ट आहे, हा तुम्ही दाखवलात तरी चालेल, नाही दाखवलात तरी चालेल. त्यानंतर हा जो कर्व आहे हा कर्व अत्यंत इम्पॉर्टंट आहे, हा येणं गरजेचं आहे. त्यानंतर सिक्कीमचा पार्ट अत्यंत महत्त्वाचा, अरुणाचल प्रदेशचा कोपऱ्यामधला हा जो पार्ट आहे हा गरजेचा आहे. आणि त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम ह्याचे जे कर्व्ज आहेत हे अत्यंत गरजेचे आहेत. त्यानंतर हा आउटवर्ड एक्सटेन्शन इथलं जे आहे बांगलादेश जवळचं हे सुद्धा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जर आपण काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे 10 घटक आपल्या मॅपमध्ये असले तर आपला मॅप अत्यंत चांगला आहे. आणि ऑफकोर्स नॉट टू फॉरगेट उत्तराखंडचा हा जो पार्ट आहे, हा जो कर्व आहे, हा सुद्धा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवायचा आहे. म्हणजेच काय, तर हा मॅप ड्रॉ करायला अत्यंत सोपा आहे. परीक्षेमध्ये हा मॅप ड्रॉ करायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो, तर मॅक्सिमम 5 ते 6 सेकंद. 5 ते 6 सेकंदाचा एक मॅप ड्रॉ केल्यामुळं तुमच्या उत्तरामध्ये जवळजवळ 1 ते 2 मार्कांची वाढ होऊ शकते. 5 ते 6 सेकंद. पण लक्षात घ्या, मॅप हा चांगला असला पाहिजे. सो आता सराव कसा करायचा हा तुमच्या पुढे असणारा प्रश्न आहे की सराव कसा करायचा. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत मी माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांवरती बऱ्याचशा बॅचमध्ये वापरलेली आहे आणि त्याच्यामधून मला अत्यंत फ्रुटफुल रिझल्ट्स भेटलेले आहेत. फाउंडेशन बॅचमधल्या 11वी-12वीच्या मुलांनासुद्धा भारताचा मॅप अत्यंत चांगल्या पद्धतीने ड्रॉ करता आला, फक्त ही मेथड वापरल्यामुळे. करायचं आहे काय, अत्यंत सिंपल. तुमच्याकडे हा जो आपला नेहमीचा पेपर आहे A4 साईजचा हा पेपर आहे. हा A4 साईजचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करायला सुरुवात करायची आहे. किती दिवस ड्रॉ करायचा आहे, तर या पेपरवरती तुम्हाला 7 दिवस ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच काय, हा A4 साईजचा पेपर आहे, तर इथे तुम्हाला अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला A4 पेपरवरती मॅप ड्रॉ करायचा आहे. आता हा मॅप ड्रॉ करून झाल्यानंतर परत तुम्हाला पुढच्या 7 दिवस काय करायचं आहे, तर पुढचे 7 दिवस हा पेपर तुम्हाला एक्झॅक्टली हाफमध्ये डिवाईड करायचा आहे आणि त्याचा जो हाफ पार्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. हे तुम्हाला करायचं आहे पुढचे 7 दिवस. सेम गोष्ट तुम्हाला रिपीट करायची आहे पुढचे 7 दिवस, पुढचे 7 दिवस आणि पुढचे 7 दिवस. म्हणजे 7×5 35. 35 दिवस जर तुम्ही रोज ट्राय केला तर 35 दिवसानंतर तुमचा मॅप हा अत्यंत सुंदर आणि परफेक्ट येणार, याच्याबद्दल कोणताही वाद नाही. हे तुम्ही माझ्याकडनं तुम्ही अत्यंत गॅरंटीपूर्वक लिहून घेऊ शकता. अगदी 35 दिवस रोज तुम्हाला ट्राय करायचं आहे. किती वेळा, हार्डली 5 मिनिट्स. म्हणजेच दिवसातले 5 मिनिट तुम्हाला याच्यावरती इन्व्हेस्ट करायचे आहेत. असं तुम्हाला सलग 35 दिवस करायचं आहे आणि 35व्या दिवसानंतर तुमचा मॅप हा अत्यंत व्यवस्थित येणार म्हणजे येणारच. प्रोव्हायडेड दॅट तुम्ही ज्या मॅपवरून प्रॅक्टिस करत आहात, तुम्ही ज्या मॅपचा आधार घेत आहात, तर तो मॅप सुरुवातीला व्यवस्थित असायला हवा. मग यासाठी आधारभूत मॅप म्हणून काय वापरायचं, जर तुमच्याकडे ॲटलस असेल कोणताही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा मॅप दिसेल जो अत्यंत मोठ्या पद्धतीचा असतो. पण त्याचबरोबर जर त्याच्या मागच्या बाजूला गेला तर तिथे छोटे छोटे मॅप्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल भूकंपाची केंद्रे, भारतामधील भूकंपाची केंद्रे, मग तो छोटासा मॅप असतो आणि त्याच्यामध्ये ती केंद्र दाखवलेली असतात. मग तो छोटासा मॅप तुम्ही चूज करा, त्याच्यावरून तुम्ही 10 वेळा गिरवा, 20 वेळा गिरवा, 30 वेळा गिरवा आणि त्याची एक आउटलाईन तयार करा. आणि हीच आउटलाईन तुम्हाला पुन्हा एकदा वापरायची आहे तुमच्या मॅपमध्ये. आणि याच्यावरून गिरवून गिरवून ज्यावेळेस तुम्ही तयार व्हाल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने हा मॅप ड्रॉ करायचा आहे. पहिल्यांदा मोठ्या पेपरवरती, मग लहान, मग लहान, मग लहान आणि मग लहान. लक्षात घ्या, एक्झाम पेपरमध्ये ॲन्सर शीटवरती तुम्हाला केवढ्या जागेवरती मॅप ड्रॉ करायचा असतो, तर तो एवढ्या जागेवरती ड्रॉ करायचा असतो. मग डायरेक्टली तिकडे का नाही एवढी मारायची, कारण की त्यासाठी आपल्याला प्रोपोर्शन डोक्यामध्ये बसणं गरजेचं असतं. की जर आपण हा पार्ट दाखवतोय, हा दाखवतोय, हा दाखवतोय, तर यांचं प्रपोर्शन एकमेकांच्या दृष्टीने कसं असलं पाहिजे. अदरवाईज होईल कसं की
ज्यावेळेस आपण अत्यंत छोट्या पार्टवरती ड्रॉ करायला जाऊ त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी हे पाहिलेलं आहे की जम्मू काश्मीर अत्यंत मोठा होतो आणि मग त्याच्यानंतर राजस्थान विसरला जातो, इथे गुजरात कुठेतरी असा आतमध्ये येतो आणि मग मॅप असा थोडासा भरकटतो. सो हे भरकटणं जर टाळायचं असेल तर अशा पद्धतीने मोठा पेपर ते लहान पेपर हा प्रवास आपल्याला करायचा आहे जवळजवळ 35 दिवसांमध्ये आणि या 35 दिवसानंतर तुमचा भारताचा मॅप अत्यंत सुंदर येणारच. ठीक आहे. सो सराव आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. सो आय गेस मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट मेन्शन करून सांगितली असेल की भारताचा मॅप ड्रॉ करणं गरजेचं का आहे, तो कशा पद्धतीने करायचा आणि त्या गोष्टीचा सरावसुद्धा कसा करायचा. सो SIS ही इन्स्टिट्यूट आम्ही आत्ता रिसेंटली नव्याने लॉन्च केलेली आहे. या अंतर्गत आम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स कंडक्ट करत आहोत. जसं तुम्हाला इथे या प्रोग्रामची लिस्ट दिसत आहे. टॉपिक वाईज GSचे जे प्रोग्राम्स आहेत जसं की हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन सोसायटी, IR, एन्व्हायरमेंट या पद्धतीच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचे टॉपिक वाईज GS आम्ही कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर सेपरेट ॲन्सर इव्हॅल्युएशन प्रोग्राम ऑप्शनलमध्ये सध्या आम्ही 2च सब्जेक्ट स्टार्ट केलेले आहेत. पहिला म्हणजे जॉग्राफी आणि दुसरा म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. त्याचप्रमाणे आम्ही डेडिकेटेड एथिक्स बॅच लॉन्च करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एथिक्सचा पेपर कसा लिहायचा आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर कसे करायचे याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं जाईल. आणि अर्थातच बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून दुर्लक्ष केला जाणारा पण अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच essay. तर या आमच्या काही कोर्सेसची नावं आहेत, याच्याबद्दलच्या डिटेल्स तुम्हाला काही दिवसांमध्ये मिळतीलच की कोर्स कधी लॉन्च केला जाणार आहे आणि त्या पद्धतीच्या इतर गोष्टी. सो इथे तुम्ही पाहू शकता की आमचा 1-on-1 मेंटरशिप प्रोग्रामसुद्धा चालू झालेला आहे. तुम्ही जर माझे या आधीचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सबद्दल थोडीफार माहिती असेलच, पण पुन्हा एकदा मी इथे माझा एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड गो थ्रू इट अँड सी वेदर द पर्सन इज कॅपेबल ऑर नॉट. आणि या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यासाचं स्ट्रक्चर, अभ्यास कसा, किती, केव्हा, कशा पद्धतीने, कुठल्या सोर्समधून करायचा, कुठला पार्ट स्किप करायचा, अभ्यासाचं टाईमटेबल, टेस्ट सिरीजचं टाईमटेबल, रिव्हिजनचं टाईमटेबल कशा पद्धतीचं असायला पाहिजे याबद्दलचं पूर्ण मायक्रो मॅनेजमेंट असलेलं गायडन्स जो आहे हा या प्रोग्राममध्ये 1-on-1 केला जाईल. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वॉट वेगळं आहे, दॅट इज स्ट्रेंथ आणि विकनेस वेगळे आहेत, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा वेगळा प्रोग्राम डिझाईन केलेला असणार आहे. आणि या बॅचमध्ये अत्यंत आम्ही कमी ॲडमिशन्स घेणार आहोत. ऑफकोर्स जे जास्त सिरियस आहेत त्यांनाच आम्ही याच्यामध्ये ॲडमिट करून घेणार आहोत. त्यामुळे 1-on-1 हा आमचा अत्यंत महत्त्वाचा आणि फ्लॅगशिप असणारा असा एक कोर्स आहे. सो थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी ओळ आहे, हे जे वाक्य आहे ते लक्षात ठेवा की सक्सेस इज सम ऑफ स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अँड डे आउट. म्हणजेच काय तर डे इन आणि डे आउट रोज जर तुम्ही छोटे एफर्ट्स घेत राहाल, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहाल तर सक्सेस हे नेहमी तुमचंच असणार आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.